सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडेंमध्ये चांगलीच जुंपली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केल्याचं कळतंय। तर विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत असं प्रत्युत्तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी दिलंय। की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। एक तर पोलीस प्रशासन CID हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये आपला कोणताही संबंध नाही, त्यामुळे राजीनामा का देऊ असा सवाल मंत्री धनंजय मुंडेंनी विचारलाय। CID कोठडीत असलेले वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्याचं आपण पाहिलंय। त्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी आपलं मौन आता अखेर सोडलंय। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे। तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी हल्लेखोरांनी या सरपंच पतीला दिलेली आहे। तर सुभाष खुरद असं या जखमीचं नाव आहे आणि त्यांची पत्नी डिसेंबर 2023 पासून सरपंच आहे। त्या सरपंच झाल्यानंतर गावातील अनेक अवैध धंदे बंद केलेत। माझ्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते, चक्री, दारू, वरली मटका, ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बंदही केले होते। परंतु काल समाजकंटकांनी मला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यासाठी मी शासनाला न्याय मागत आहे आणि मला त्यांनी वेळोवेळी धमक्या दिल्या, जर का तू आमचे धंदे चालू करू दिले नाही किंवा चालू करून दिले नाही तर तुला बीडचा मत्स्यजोगचा सरपंच आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। तर अवैध धंदे बंद करण्याच्या रागातून सरपंचाच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जीवे मारण्याची धमकी देखील या सरपंच पतीला देण्यात आली आहे। अवैध धंदे पुन्हा सुरू करू दिले नाहीत तर तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी सुभाष खुरद यांना देण्यात आली आहे। तर त्यांची पत्नी डिसेंबर 2023 पासून सरपंच आहेत आणि त्या सरपंच झाल्यानंतर गावातील अनेक अवैध धंदे त्यांनी बंद केले। पुण्यात 5 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। लाल महाल येथून हा मोर्चा निघणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याची देखील माहिती समोर येते। अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे। 5 जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत। तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा। मी तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही पण 5 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा परिचय झालाय। मुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांना गतिमान कारभार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। कामात पारदर्शकता ठेवताना गोपनीयता पाळण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे।
आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, असं स्पष्टीकरण माजी आमदार राजन साळवींनी दिलंय. त्यांनी भाजप किंवा शिंदे गटामध्ये प्रवेशाच्या अफवा असल्याचं देखील म्हटलंय. ठाकरे गटामध्ये राजन साळवी नाराज असल्याची देखील चर्चा होती, मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि आता एक वेगळी बातमी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गिधाडाने चक्क 5 राज्यातून प्रवास करत तामिळनाडू गाठलाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आलं होतं. N11 असा सांकेतिक क्रमांक असलेल्या या गिधाडाला GPS टॅग लावण्यात आला होता. हे मादी गिधाड सर्वात आधी छत्तीसगडमध्ये गेलं, त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत तिने गुजरात गाठलं आणि या प्रवासात या मादी गिधाडाने नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधून देखील उड्डाण केलंय. तर गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केलाय. तामिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडाने छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून प्रवास केलाय. आपण पाहतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे मादी गिधाड निघालं, त्यानंतर छत्तीसगडमध्ये पोहोचलं, तर गुजरातमध्ये छत्तीसगडमधून गुजरातमध्ये त्यांनी प्रवास केलाय, तर त्यानंतर महाराष्ट्रात पोहोचलं, पुन्हा कर्नाटकात गेलं आणि तिथून तामिळनाडू असा या गिधाडानं प्रवास केलाय. तर अशा प्रकारे 4000 किलोमीटरचा प्रवास या गिधाडाने केला. आपण जे सोडलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः तेव्हापासून आपण बघत आलोय की सर्व गिधाडे काही प्रमाणामध्ये त्या ज्या ठिकाणी त्यांना सोडले त्या भागामध्ये काही दिवस राहत होती आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्लोर करायला सुरुवात केली. छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही गिधाडं आपल्याला त्याचे अस्तित्व म्हणजे जे काही आपलं ट्रॅकिंग डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं. आणि आता बातमी आहे अलिबागमधून. अलिबागच्या किहिम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या बैलगाडी शर्यतीत सुमारे 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. नवीन वर्षातली ही अलिबागमधली पहिलीच बैलगाडी शर्यत होती, त्यामुळे पर्यटकांसह शौकीनांनीही ही शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अलिबागच्या किहिम बीचवरील ही दृश्य आहे. तर अशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात बघे या ठिकाणी जमलेले होते, तर बैलगाडी शर्यत या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर अलिबागच्या किहिम बीचवर बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांवरून खाली येण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहे. तर कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय आणि त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपा पाटी या ठिकाणी हा अपघात झाल्याचं कळतंय. जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेत. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं या 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीनं 7 पथकं देशभर रवाना केली आहेत. फरार तिन्ही आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडीनं आता फास आवळला. संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून त्यानं चाकूनं भोसकलाय आणि या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मुंबईच्या वर्सोव्यात बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली आहे. 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. वर्सोवा यारी रोड भागामध्ये ही घटना घडली आहे. दोन्ही गटांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 31च्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केलं गेलंय. यावेळी कोर्टाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक्स जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय आणि आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठीही करण्यात येणार. धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यात 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय. कसबा बावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झालेत. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला होता. तर डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी देखील केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दम्याने आता घरी परतले. चहा प्याल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्चीवर ते डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे काय. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी नाशकातून. नाशकात बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागांना बसतोय. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विंचूरमधील शेतकरी महेश जाधवांनी जुन्या साड्यांचं आच्छादन संपूर्ण द्राक्ष बागेवर केलंय. ऊन आणि थंडीपासून बागेचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्याने ही शक्कल लढवली आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होतोय. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.
हिंगोलीतील नाफेड केंद्र गेल्या आठवडाभरापासूनच बंद असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्यात. तर बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी बंद केल्याचं केंद्र चालकांनी सांगितलंय. त्यामुळे विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचं असा प्रश्न शेतकरी विचारतात. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळलेत. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. 5 वासरू मृतावस्थेत का आढळलेत याचा शोध घेतला जातोय. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वास्तू विहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वन विभागाला याची माहिती देताच कोल्ह्याला जेरबंद करत पनवेलमधील जंगलामध्ये सोडून देण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. लोणावळ्यात एकविरा देवीची गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केलाय. त्यात अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरी देखील काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके या ठिकाणी फोडलेत. त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला चढवला. मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते दृश्य होतं. कवडा रॉक जवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केलंय. उल्वे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये हॉटेलसह बाजूची 2 दुकाने देखील जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावामध्ये वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 60 टन गवताला आग लावल्याचं समोर आलंय. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावली आहे. ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते. नवी मुंबईमधून. नवी मुंबईच्या खारघरमधील खाडीलगतच्या वास्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा आढळलेला आहे. तर वन विभागानं कोल्ह्याला पकडून पनवेलमधील जंगलामध्ये सोडून दिलाय. गेल्या काही दिवसांपासून खारघर परिसरातील खाडीलगत कोल्ह्याचा वावर वाढलाय. भक्ष्याच्या शोधात कोल्हे मानवी वस्तीमध्ये शिरतायत. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. सुदैवानं मोठी दुर्घटना टळलेली आहे आणि या कोल्ह्याला जेरबंद करण्यात यश आलंय. भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा असं आपण ऐकत आलोय. मात्र ही बाब खरी ठरली आहे ती एका जागतिक अहवालामुळे. आणि यात भारतीय महिला जगात आघाडीवर आहेत. भारतीय महिलांकडे किती टन सोनं आहे आणि कोणत्या राज्यातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे आपण पाहूया. भारतीय महिलांकडे 24,000 टन सोनं. कोणत्या देशात किती आहे सोनं? जगात भारी भारतीय नारी. जागतिक सुवर्ण परिषदेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. अहवालात दिलेल्या माहितीनुसार भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांचीही मोठी क्रेज असल्याचं स्पष्ट झालंय. भारतीय महिलांकडे एकूण 24,000 टन सोनं असल्याचं या अहवालातून समोर आलंय. मात्र सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतातही दक्षिण भारतातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. तमिळनाडूतील महिलांकडे जगात सर्वाधिक सोनं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. पाहुयात याच संदर्भातला अधिक तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतातील महिलांकडे 24,000 टन सोनं आहे. दक्षिण भारतातील महिलांकडे 9,600 टन सोनं. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या महिलांपेक्षाही तमिळनाडूतील महिलांकडे अधिक सोनं आहे. तमिळनाडूतील महिलांकडे तब्बल 6,720 टन सोनं आहे. सोन्याच्या किमती वाढल्यानंतरही सोने खरेदीकडे कल असल्याचं दिसतंय. सोन्याचे दागिने परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहेत. भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर भारतीय परंपरेमध्ये जन्मापासून लग्नापर्यंत सोन्याच्या दागिन्यांना विशेष स्थान आहे. त्यातच सोनं खरेदी करणं हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्यायही मानला जातो. अडीअडचणीच्या काळातही सोन्याचा वापर करण्याची पद्धत दिसते.
दरम्यान जगभरामध्ये कोणत्या देशात नक्की किती सोनं आहे पाहूयात. अमेरिकेकडे 8,000 टन सोनं, जर्मनीमध्ये 3,300 टन सोनं, इटलीमध्ये 2,450 टन सोनं, तर फ्रान्समध्ये 2,400 टन सोनं आणि रशियामध्ये 1900 टन सोनं. तर भारतीय महिलेला किती सोनं बाळगण्याची मुभा देण्यात आलेली आहे? भारतीय आयकर कायद्यानुसार कोण किती सोनं बाळगू शकतो तेही पाहूयात. विवाहित महिला 500 ग्रॅम सोनं बाळगू शकतात, तर अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष 100 ग्रॅम इतकं सोनं बाळगू शकतात. भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. सोन्याच्या भावात वाढ होऊनही लोकांची दागिने खरेदीकडे उत्सुकता कमी झालेली नाहीये. लोकांमध्ये दागिने खरेदीची क्रेज कायम आहे. एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं म्हणतात ते उगाच नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.